प्रथमतः नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आजपासून आपण दररोज रात्री 9 वाजता 9 ते 10, 10:15 जसा वेळ मागे पुढे असेल तसं कोणाच्या काही शंका वगैरे असतील, काही विचारायचे असतील प्रश्न तर थोडंफार मागे पुढे, पण सर्वसाधारणपणे 1-1.25 तास आपण आजपासून रोज श्री राम रक्षा स्तोत्र हे संस्कृत असलेलं मुळामध्ये स्तोत्र याचा आपण थोडासा अर्थ उलगडून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रभू रामचंद्रांच्या कृपेनेच ते शक्य आहे आणि अत्यंत प्रभावी असलेलं आपल्या सर्वांच्या मुखामध्ये अगदी लहानपणापासून असलेलं हे स्तोत्र बरेच वेळेला बरेच वर्ष आपण ते स्तोत्र म्हणत असतो, परंतु त्या स्तोत्रांमधले जे शब्द आहेत संस्कृत आहेत त्याच्याविषयी आपल्याला अर्थ काही माहीत नसतो। तर या निमित्ताने आपण एक अर्थ या रामरक्षेचा काय आहे याचा विचार आपण आता रोज थोडा थोडा करणार आहोत। आज आपल्या वर्षाचाही पहिला दिवस आहे, रामनवरात्राचाही पहिला दिवस आहे, देवी नवरात्राचाही पहिला दिवस आहे आणि वर्ष प्रतिपदा म्हणून संवत्सराचाही पहिला दिवस आहे। या अशा अत्यंत शुभ दिवशी आज आपण या रामरक्षेच्या स्तोत्राचा पाठ, रामनामाचा जप आणि त्याचा अर्थ आता आपण इथून पुढे मी आपल्याला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मुळामध्ये स्तोत्र आणि स्तवन ही देवाला अत्यंत प्रिय आहेत। या स्तोत्रामध्ये त्या देवतांचं स्तवन असतं। आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये येतं बघा नाव विष्णूंचं, स्तुतिस्तोतारण प्रिय, म्हणजे या विष्णूंना किंवा देवाला काय आवडतं तर स्तुतिस्तोतारण प्रिय, म्हणजे स्तुती केलेली अत्यंत आवडते आणि जे त्याची स्तुती करतात तेही त्याला अत्यंत आवडतात। म्हणून ज्या वाङ्मयामध्ये भगवंताची स्तुती असते त्याला स्तोत्र असं म्हणतात। पण या स्तोत्राच्या बाबतीत आणखीन एक शब्द इथे असा येतो की राम रक्षा स्तोत्र असं आपण याला म्हणतो। म्हणजे या संपूर्ण स्तोत्राचं दैवत काय असेल तर ते पहिलंच त्याचं नाव आलेलं आहे की हे स्तोत्र प्रभू रामचंद्रांचं आहे, रामांचं स्तोत्र आहे आणि म्हणून तिथे असं आलं राम पुढे शब्द ठेवला रक्षा आणि स्तोत्र, म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांकडून रक्षण मागितलेलं आहे। परंतु प्रभू रामचंद्रांकडून रक्षण मागताना ते कशाच्या माध्यमातून मागितलेलं आहे तर ते या स्तोत्राच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांना रक्षण मागितलेलं आहे। म्हणून रामांच्याच कडे रक्षण मागितलेलं आहे, परंतु त्याला माध्यम जर का कुठलं असेल तर ते हे स्तोत्र आहे। म्हणून या स्तोत्राचं नाव काय आहे? रामरक्षा स्तोत्रम। रामरक्षा या शब्दाचा अर्थ रामांची रक्षा असं नाही, रामांकडून रक्षा आमची, परंतु त्याच्याकरता हे स्तोत्र आम्ही म्हणत आहोत किंवा त्या स्तोत्राचा पाठ करणार आहोत किंवा त्या स्तोत्राचं चिंतन करणार आहोत। हे स्तोत्र किती आपल्याला परिचित आहे? अगदी मी तुम्हाला सांगतो, तान्हं बाळ असतं जन्माला आलेलं आणि ते अगदी आईच्या कुशीमध्ये वाढत असतं। बऱ्याच माता भगिनी काय करतात की दररोज संध्याकाळी आपल्या बाळाला आपल्या मांडीमध्ये घेऊन रामरक्षा म्हणत असतात। आपल्या मातेच्या मुखातून आपण पहिल्यांदा हे रामरक्षा स्तोत्र ऐकलेलं आहे। अहो, आमच्याकडे एखाद्या बालकाचा जर का जन्म झाला तर पहिले जे 10 दिवस असतात या 10 दिवसांमध्ये रोज रामरक्षा म्हणावी, रोज शांतिपाठ म्हणावा असं आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलेलंच आहे। कारण का त्या बालकाच्या समोर रामरक्षा म्हणणं हे का आवश्यक आहे? कारण या स्तोत्राच्या द्वारा प्रभू रामचंद्रांकडनं त्या शिशूचं आणि त्याच्या मातेचं या दोघांचंही रक्षण ही रामरक्षा करते। म्हणून जन्माला आल्याबरोबर आपण जे स्तोत्र मातेच्या मुखातून ऐकलेलं आहे ते स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र।
आणि बऱ्याच भगिनी म्हणत असतात बरं अनेक ठिकाणी, आता हल्लीच्या काळामध्ये मोबाईलवर रामरक्षा म्हटलेली असते ती लावतात, त्याच्याबरोबर म्हणतात, परंतु रामरक्षा ही स्तोत्र आवर्जून बाळाच्या करता म्हटलं जातं. बाळाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून ते म्हटलं जातं. आणि बरेच वेळेला असंही केलं जातं की छोटासा अंगारा उदबत्ती लावली जाते आणि रामरक्षा स्तोत्र झाल्यानंतर त्या उदबत्तीचा अंगारा घेऊन ती माता आपल्या त्या शिशूला कपाळावर, टाळूवर, गळ्यावर, नाभीवर सगळीकडे ती लावत असते, पायाला लावते. म्हणजे का तर त्या भस्माच्या योगाने माझ्या बालकाचं दृष्टीपासून, त्यानंतर रोगराईपासून, पिढेपासून रक्षण व्हावं या हेतूने ती माता त्या बाळाला अंगारा लावत असते. असंही करणाऱ्या बरेच लोक आहेत की रामरक्षा विभूती हातामध्ये घेऊन म्हणतात, पठण करतात आणि रामरक्षा पठण झाल्यानंतर आपल्याच हातातली जी विभूती आहे ती विभूती आपल्या कपाळावरती, गळ्यावरती, छातीवरती धारण करतात. थोडक्यात काय तर त्या रामरक्षा स्तोत्राने ती विभूती मंत्रवली जाते आणि ती विभूती मंत्रवलेली ती काम करते, अशी आपली हजारो वर्ष या स्तोत्रावरती श्रद्धा आहे. असं कोणी आपल्याला माणसं सहसा भेटणार नाहीत की ज्यांना रामरक्षा आणि भीमरूपी येत नाही. अशी म्हणणारी फार माणसं वेगळीच, विरळच आहे. बहुतेक सगळ्यांना रामरक्षा येते, बहुतेक सगळ्यांना भीमरूपी हे स्तोत्र येत असतात. फक्त एवढाच फरक आहे की या नक्की रामरक्षेमध्ये काय सांगितलेलं आहे, या स्तोत्राची रचना कोणी केलेली आहे, ती का केलेली आहे आणि या स्तोत्राच्या द्वारा आमचं रक्षण होणार आहे, तर आमचा रक्षण करणारा भाग या स्तोत्रामध्ये नक्की कोणता आहे. ही रामरक्षा स्तोत्रामध्ये जेव्हा आपण त्याचा अर्थ उलगडत जाऊ तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतील. ही रामरक्षा जर का काही लोक अनेक वेळेला विचारतात की रामरक्षा स्तोत्र जर का आम्हाला सिद्ध करायचं असेल तर आम्ही काय करावं, ते कसं सिद्ध होईल. कारण कोणताही मंत्र, कोणतंही स्तोत्र जर आपल्याला स्वतःला जर का ते सिद्ध असेल तर आपण त्या स्तोत्राचा, मंत्राचा दुसऱ्याकरता वापर करू शकतो. परंतु ते स्तोत्र किंवा तो मंत्र आपल्याला स्वतःला सिद्ध नसेल तर आपण तो दुसऱ्याकरता कसा वापरू शकतो. म्हणून ही रामरक्षा स्वतःचंही कल्याण करण्याकरता आणि आपल्या माध्यमातून कोणाचं जर का कल्याण होणार असेल तर त्याच्याकरता वापरायची जर का झाली तर ती रामरक्षा स्तोत्र आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं. मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला ठेवलेला होता, मंदार सुमंगल या चॅनलवरती माझ्या, की रामरक्षा स्तोत्र हे सिद्ध कसं करावं. अजूनही आपल्याला तो माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की दररोज 13 वेळेला जर का रामरक्षा म्हटली, दररोज 13 वेळेला, आणि कोणत्याही महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून ते शुक्ल नवमीपर्यंत जवळजवळ 9 दिवस अखंड रोज 13 वेळेला जर का रामरक्षा म्हटली गेली तर ती रामरक्षा आपोआप सिद्ध होते म्हणून सांगितलेलं आहे. मग एखाद्या रोग्याला आपण भेटायला गेलो, जवळ भस्म घेतलं, ते रामरक्षेने अभिमंत्रित केलं, त्या आजारी माणसाला ते लावलं, त्याला किंचित भक्षण करायला दिलं, किंवा एखाद्याला काही बाधा झाली असेल, काही पीडा झाली असेल, काही दृष्ट लागली असेल, तर अशा वेळेला आपण अशी रामरक्षा स्तोत्राने मंत्रवलेला अंगारा आपण त्याला देऊ शकतो. आणि मग ते रामरक्षा काम करते. का काम करते रामरक्षा? कारण ते स्तोत्र आपण आधी सिद्ध केलेलं आहे. मग ही सिद्ध करण्याची जी प्रोसेस आहे, ती सिद्ध करण्याची जी पद्धती आहे, ती सिद्ध करण्याकरता जे अनुष्ठान आहे, ते अनुष्ठान सर्वसाधारणपणे 9 दिवसाचं अनुष्ठान आहे. आजही मला माहिती असलेले अनेक लोक या शुक्ल प्रतिपदेपासून, या राम नवरात्रामध्ये म्हणजेच या गुढीपाडव्यापासून ते राम नवमीपर्यंत या स्तोत्राचा प्रतिदिन 13 वेळेला पाठ करायला त्यांनी आजपासून सुरुवात केलेली आहे.
आणि त्यांना ती रामरक्षा सिद्ध करायची आहे अशी त्यांची जिद्द आहे आणि ती याच्याकरता सिद्ध करायची आहे की याचा उपयोग आमच्याही कल्याणाकरता झाला पाहिजे आणि प्रसंगी आम्हाला दुसऱ्याच्याही करता ही रामरक्षा वापरता आली पाहिजे. अहो, ज्या वेळेला कोरोना काळ होता त्यावेळेला सिद्ध केलेला रामरक्षेचा अंगारा कितीतरी पेशंटला, कितीतरी आजारी माणसांना दिला गेलेला आहे. रामरक्षा कितीतरी लोकांनी पठण केलेली आहे त्यावेळेला आणि त्या रामरक्षेचा खूप मोठा लाभ या कोरोनाच्या या 2-3 वर्षामध्ये अनेक लोकांना झालेला आहे. याचे अनेक लोक आपल्याला जाता येता अनुभव सांगतील. कारण त्यावेळेला सगळीकडे लॉकडाऊन होतं, सगळी लोक आपापल्या घरात होती आणि एक प्रकारचं या रोगाचं आणि मृत्यूचं भय प्रत्येक जीवाला होतं, प्रत्येक मानवाला होतं. आणि अशा वेळेला आपल्या मनातील सुद्धा भीती नष्ट करण्याकरता, मनातील आणि आपल्या ठिकाणची असलेली सुद्धा नकारात्मकता नष्ट करण्याकरता सुद्धा या स्तोत्राचा खूप मोठा चांगला उपयोग अनेक कुटुंबांना झालेला आहे. अनेक मानवांना याचा उपयोग या कोरोना काळामध्ये झालेला आहे. आणि म्हणूनच चारिण छद्म चारिण हा अगदी सूक्ष्म स्तरावरती सुद्धा जे काही जीवाणू, विषाणू, बॅक्टेरिया हे जे काही आम्हाला त्रस्त करत असतील अशांना सुद्धा नष्ट करण्याचं सामर्थ्य या रामरक्षा स्तोत्रामध्ये आहे आणि हे अनेकांना त्यावेळेला अनुभव आलेला आहे. म्हणूनच या रामरक्षा जर का आपल्याला सिद्ध करायची असेल तर या काळामध्ये निदान आपण ती 13 वेळेला म्हणावी, पण निदान या काळामध्ये, या पुण्याच्या काळामध्ये, रामनवमीच्या काळामध्ये जर का आपल्याला याचा अर्थ उलगडून ऐकायला मिळाला तरी सुद्धा आपल्याला त्याचं एक वेगळं पुण्य आहे सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट, या वर्षी आपण सगळेच जण खूप भाग्यवान आहोत की 2024 साली 22 जानेवारीला 500 वर्ष पारतंत्र्यामध्ये असलेला रामलला याची अतिशय सुंदर शास्त्रशुद्ध प्रतिष्ठापना आपल्या याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळालेली आहे, अनुभवायला मिळालेली आहे. आणि पारतंत्र्यातून रामाचं मंदिर मुक्त झालेलं आहे आणि आता ते भव्य दिव्य दिमाखात उभं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र या पृथ्वी तलावरती खऱ्या अर्थाने आता या मंदिराच्या रूपाने अयोध्येमध्ये अवतरलेले आहेत. आणि त्यामुळे या काळामध्ये आपण हे स्तोत्र पाठ करणं, हे रामरक्षा श्रवण करणं हे खूप मोठं पुण्याईचं काम आहे. म्हणून आजपासून आपण सुरुवात केलेली आहे. जास्तीत जास्त मी एवढंच म्हणेन की आपल्याबरोबर अजूनही 2-4 लोकांना जॉईन होण्याकरता या झूम मीटिंगला उद्युक्त करा, त्यांना प्रेरणा द्या. कारण हे ऐकणं फार मोठं महत्त्वाचं आहे. एखाद्या स्तोत्राची महती आपल्याला कळल्याशिवाय आपल्याला ते स्तोत्र म्हणण्याची इच्छा होणार नाही. महती या शब्दाचा अर्थ एक दोन्ही गोष्टी, इतिहासही कळला पाहिजे आणि त्या स्तोत्राची महतीही कळली पाहिजे आणि त्या स्तोत्राचा योग्य वापर कसा करायचा हेही कळलं पाहिजे. म्हणजे परिपूर्ण जेव्हा त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेला आपण त्याचा योग्य वापर करू शकतो. या 4-5 दिवसामध्ये, 5-6 दिवसामध्ये आपण हे रामरक्षा स्तोत्र जास्तीत जास्त माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि रामचंद्रांच्या कृपेने जे जे मला चांगलं सुचेल ते मी आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपक्रमाला आपल्याला घर बसल्याही श्रवणाची खरोखरी टेक्नॉलॉजीचे सुद्धा आपल्यावर एक उपकार आहेत की आपण सहजगत्या असं झूम मीटवरती आपण असं प्रवचन ऐकू शकतो. अन्यथा प्रवचन आयोजित करायचं म्हणजे हॉल बघा, माईक बघा, हे बघा, ते बघा, मग लोकांना बोलवा, वेळ ठरवा, सगळ्याच गोष्टी आल्या. एवढ्या सगळ्याचं नियोजन न करता सहजगत्या आपण ही गोष्ट घडवू शकतो. आपल्याबरोबर इतरांनाही पुण्य लाभावं म्हणून जरूर लोकांना याच्यामध्ये ही मी जी पाठवलेली लिंक आहे ती लिंक रोज चालणारी लिंक आहे. रोज याच लिंकने आपण जॉईन होऊ शकतो. रोज रात्री 9 वाजता बरोबर आपण कार्यक्रम सुरू करू, रामरक्षा म्हणू, राम जप करू आणि पुढे आपण त्याचं विवेचन श्रवण करू. तर या स्तोत्राचं जे काही पहिली सुरुवात आहे, ही सुरुवात कशी आहे बघा. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य
बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः। अस्य म्हणजे हे स्तोत्र। आता इथे या स्तोत्राच्या अलीकडे सुद्धा श्री अक्षर लावलेलं आहे बघा। श्री हे अक्षर जे आहे ते श्री अक्षर समृद्धीचं प्रतीक आहे, श्री अक्षर लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि श्री अक्षर खऱ्या अर्थाने समृद्धी दर्शवणार आहे। म्हणून आपण कोणत्याही पुरुषाच्या बाबतीत त्याचा उच्चार करताना आपण त्याला म्हणताना श्रीमान असं म्हणतो आणि एखाद्या स्त्रीचा उच्चार करताना आपण श्रीमती असं म्हणतो। तर श्री हे अक्षर आपण पुरुष आणि स्त्री यांच्या बाबतीत सुद्धा आपण वापरत असतो। त्यामुळे ते श्री याचा अर्थ शक्तीने युक्त, श्री याचा अर्थ शक्ती, श्री याचा अर्थ समृद्धी, श्री याचा अर्थ त्यातलं शक्ती, या सगळ्या गोष्टी श्रीनी आपल्याला दाखवल्या जातात। म्हणून अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य। अर्थातच पुढे आलं नाव बुध कौशिक ऋषी, म्हणजे बुध कौशिक नावाचे ऋषी आहेत। आणि या बुध कौशिक ऋषी कोण, तर ज्या बुध कौशिक ऋषींनी राम रक्षा केली ते हे बुध कौशिक ऋषी। ज्यांनी रामरक्षा स्तोत्र लिखित स्वरूपात आपल्याला प्रदान केलं ते हे बुध कौशिक ऋषी। म्हणून ही रामरक्षा मुळामध्ये या रामरक्षेचे कर्ते हे बुध कौशिक नाहीयेत बरं। ती रामरक्षेचे कर्ते मूळ कोण आहेत, तर बुध कौशिक ऋषीच या रामरक्षेमध्ये असं म्हणतात, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमांहरा। म्हणजे मला स्वप्नामध्ये जसा आदेश दिला त्याप्रमाणे मी सकाळी उठल्यानंतर ही रामरक्षा लिहून ठेवलेली आहे। म्हणजे ते करते नाहीयेत। मग याचे करते कोण आहेत, कोणी या बुध कौशिक ऋषींना आदेश केला की तुम्ही रामरक्षा लिहा म्हणून, तर त्याची गोष्ट अशी सांगतात की या बुध कौशिक ऋषींना प्रत्यक्ष मूळ भगवान शिवशंकर महादेव यांनी स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि यांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि दृष्टांत स्वरूपामध्ये श्री बुध कौशिक ऋषींना ही रामरक्षा विवेचित केली, सांगितली। आणि त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष भगवान शंकर स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी ही रामरक्षा आपल्याला सांगितली। आणि तर स्वप्न संपल्यानंतर या रामरक्षेचं विवेचन महादेवांचं संपल्यानंतर प्रातःकाळी लवकरच या बुध कौशिक ऋषींना जाग आली आणि त्यांनी उठून लगेचच भूर्जपत्र मागवून घेतलं आणि त्या भूर्जपत्रावरती या ऋषीवरांनी बुध कौशिक ऋषींनी ही रामरक्षा लिहून लोककल्याणार्थ जगाला ती समर्पित केली। म्हणजे बघा, मूळ याचे करते बुध कौशिक नाही आहेत, पण त्यांना सांगणारे कोण आहेत ही रामरक्षा, तर प्रत्यक्ष महादेव आहेत, प्रत्यक्ष शिवशंकर आहेत। शिवशंकरांचं तर वैशिष्ट्य असं आहे की या शंकरांच्या आरतीमध्ये आपण नेहमी असं म्हणतो बघा, रोज नेहमी म्हणताना शंकराची आरती असं आपण म्हणतो की शतकोटींचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी। तर या शतकोटींचं बीज जे काही राम नाम आहे, हे राम नाम भगवान शिवशंकरांच्या महादेवांच्या सतत मुखामध्ये आहे आणि ते बीज वाचे उच्चारी सतत शिव काय करतायत, राम 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 सतत ते जप करतायत। अहो, त्या शिवशंकरांनी जेव्हा या संपूर्ण पृथ्वी तलावरती देव आणि दानव यांचं जेव्हा
समुद्र मंथन झालं, त्यावेळेला समुद्र मंथनाच्या मध्ये अमृतही निघालं, 14 रत्न निघाली आणि त्याचबरोबर अमृताबरोबर हलाहल नावाचं एक निळ्या रंगाचं असं विष त्या मंथनातून निर्माण झालं. अमृत देवांनी घेतलं, बाकीची रत्न देवदेवतांनी घेतली, परंतु आता हे हलाहल नावाचं विष जे निर्माण झालेलं आहे आपल्या या मंथनातून आणि या संपूर्ण जगाला, ब्रह्मांडाला ते आता ग्रस्त करू पाहत आहे. आणि या ब्रह्मांडाला संपूर्ण पीडा या विषाची होईल या विचाराने ते देव सगळे भयभीत झाले. आणि त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की आपल्या या मंथनामध्ये नसलेले एकच देव आहेत, ते म्हणजे शंकर. आणि त्यांनी शंकरांचा धावा केला. शंकर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या देवतांच्या, मानवांच्या, ब्रह्मांडाच्या करता, रक्षणाकरता हे हलाहल नावाचं निर्माण झालेलं विष त्यांनी लीलया प्राशन केलं. म्हणून वस्तुतः भगवान शिवशंकर जे आहेत ते पूर्ण त्यांचं शरीर हे पांढऱ्या रंगाचं आहे आणि त्यांनी हे निळ्या रंगाचं विष पिल्यामुळे, आता हे त्यांनी निळ्या रंगाचं विष पिलं, पण ते विष जे काही आहे ते विष त्यांच्या मुखामध्ये गेलं. पण मुखामध्ये आपण जे काही अन्न घालतो किंवा जे काही घेतो ते हळूहळू आपल्या पोटाकडे जात असतं. परंतु यांनी हे विष प्राशन केलं, परंतु ते विष महादेवांच्या पोटाकडे गेलं नाही, छातीकडे गेलं नाही, तर ते विष त्यांच्या कंठामध्ये राहिलं. आणि कंठामध्ये राहिल्यामुळे झालं काय की हे निळ्या रंगाचं विष होतं. संपूर्ण कल्पना करा की पांढऱ्या रंगाचं शरीर असलेले शिवशंकर आणि त्यांचा कंठ जो आहे तो निळ्या रंगाचं विष गेल्यामुळे फक्त कंठ त्यांचा निळ्या रंगाचा झाला. म्हणून त्यांना त्यावेळेला नाव पडलं, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. तर नीलकंठ हे त्यांना नाव पडलं कारण त्यांचा कंठ निळा झाला, बाकी सगळे शरीर त्यांचं पांढरच राहिलं. मग नंतर देवदेवतांनी सगळ्यांनी विचारलं की महादेव, आपण काय युक्ती केली की हे विष तुम्ही कंठामध्ये कसं धारण करू शकता, किंवा कसं हे तुमच्या कंठामध्ये राहिलं, ते खाली का गेलं नाही किंवा तुमच्या मुखामध्ये का राहिलं नाही. तर त्यावेळेला त्यांनी, भगवान शिवशंकरांनी उत्तर असं दिलेलं आहे की माझ्या मुखामध्ये सदैव राम नाम याचा जप असल्यामुळे ते विष मुखामध्ये राहिलं नाही आणि प्रभू रामचंद्रांचं ध्यान सदैव माझ्या हृदयामध्ये असल्यामुळे माझ्या हृदयाच्याही पुढे ते जाऊ शकलं नाही. म्हणून फक्त कंठामध्ये ते विष राहिलं. म्हणून शतकोटींचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलक तिलक राम दासा अंतरी. आणि महादेव हे रामांचे भक्त आहेत आणि राम हे महादेवांचे भक्त आहेत. म्हणून तर आपल्या या भारत देशामध्ये ज्योतिर्लिंगांपैकी एक जे ज्योतिर्लिंग याच्यामध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, त्याचं नावच आहे रामेश्वरम. प्रभू रामचंद्रावरनच त्यांचं नाव पडलेलं आहे. आणि लंकाधिपती रावणावर विजय मिळवण्याकरता जाण्यापूर्वी प्रभू रामचंद्रांनी तिथे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे, असा त्याचा इतिहास आहे. आणि ते रामेश्वराचं हे आहे. मला सांगायचं एवढंच की प्रभू रामचंद्र या रामांचं नाव हे शिवशंकर सातत्याने घेत असतात. शतकोटींचे बीज वाचे उच्चारी, म्हणजेच ते रामाचे भक्त आहेत. आणि म्हणूनच या रामांचं रक्षा करणारं स्तोत्र महादेवांनी ते प्रगट कुठेतरी मानवांच्याकडे पोचलं पाहिजे, त्याची उपासना सुरू झाली पाहिजे आणि त्या स्तोत्राद्वारा सगळ्या मानवांचं कल्याण झालं पाहिजे. या शुद्ध हेतूने या शंकरांनी हे स्तोत्र या बुधकौशिक नावाच्या ऋषींच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना हे स्तोत्र विवेचन केलं, सांगितलं. आणि अर्थातच हे स्तोत्र त्यांना माहिती होतं की या बुधकौशिक ऋषींना जर का हे स्तोत्र मिळालं तर ते लिहिलं जाईल. आणि कोणत्या तरी श्रेष्ठ तपस्वी ऋषींनी जर का ते स्तोत्र लिहिलं गेलं आणि त्याचा प्रचार प्रसार जर का केला किंवा ते जर का विशद केलं तर ते मानवांच्याकडे लवकर पोचेल आणि लवकरात लवकर त्याची उपासना सर्वत्र सुरू होईल. या शुद्ध हेतूने या शंकरांनी ठरवलं की हे स्तोत्र आपण बुधकौशिकाला द्यायचं. म्हणून बुधकौशिक ऋषींना द्यायचं, तर ते कसं द्यायचं, स्वप्नामध्ये जाऊन ते स्तोत्र त्याला द्यायचं. या संकल्पाप्रमाणे महादेव
शंकर हे या स्वप्नामध्ये गेले आणि हे रामरक्षा सांगितली. म्हणून अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. आता इथे काय अर्थ आहे बघा. आणि बुध कौशिक ऋषीही असं म्हटलेलं आहे. तर आता इथे काय म्हटलेलं आहे की या स्तोत्रामध्ये वस्तुतः अनेक श्लोक आहेत, वस्तुतः अनेक मंत्र आहेत, परंतु इथे काय म्हटलेलं आहे की अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. मंत्रस्य म्हणजे इथे मंत्रांचं एकवचनच वापरलेलं आहे, द्विवचन किंवा बहुवचन वापरलेलं नाहीये. असं म्हटलेलं नाहीये तिथे की बाबा अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्राणाम असं म्हटलेलं नाहीये. मंत्राणाम म्हटले असते तर अनेक मंत्र, पण इथे काय म्हटलेलं आहे अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. अर्थ काय झाला याचा की संपूर्ण रामरक्षा अगदी चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम इथपासून ते राम नाम वरानने इथपर्यंत हे जे सगळे श्लोक आहेत, हे सगळे श्लोक जरी आकड्यांनी आपल्याला भिन्न दिसत असले तरी वस्तुतः हे सर्व स्तोत्र मिळून एकच मंत्र आहे. म्हणून अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. हा संपूर्ण रामरक्षा स्तोत्र हा एक मंत्र आहे हे याच्यावरून आपल्याला दिसून येतं. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. पुढे म्हटलेलं आहे की बुध कौशिक ऋषीही. बुध कौशिक नावाचे ऋषी त्यांनी हे रामरक्षा सांगितली आपल्याला. आणि पुढे म्हणतात या स्तोत्राची देवता कोणती आहे. अर्थात आपल्याला लक्षात आलं की प्रत्यक्ष शिवशंकरांनी ही रामरक्षा स्तोत्र हे या बुध कौशिक ऋषींना सांगितलेलं आहे. आणि लोककल्याणाकरता त्यांनी ती समर्पित केलेली आहे. मग या भगवान शिवशंकर यांनी देवी पार्वती यांना एका कथनामध्ये श्री राम नामाचा महिमा सांगताना असं एकदा म्हटलं की हे बघ पार्वती, राम नाम जे काही आहे ना, हे राम नाम विष्णू सहस्रनामाच्या इतकंच प्रभावी आणि नुसतं प्रभावी नाही तर विष्णू सहस्रनामाच्या इतकंच फलदायी आहे असं प्रत्यक्ष शिवशंकरांनी आपल्या पत्नीला म्हणजे पार्वतीला सांगितलेलं आहे. स्वतः भगवान शंकर या रामनामाचा जप करतात. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्या रामनामाचा सतत ते जप करतात. हे आपल्याला सर्वांना आता माहिती आहे, ठाऊक आहे, कारण त्या आरतीमध्येच म्हणतोय आपण. ते वाक्य आता कायम लक्षात ठेवा. शतकोटींचे बीज वाचे उच्चारी. म्हणून या रामरक्षेच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र हा एक प्रभावी मंत्र आहे. त्याच्यामध्ये अनेक मंत्र, वेगवेगळा मंत्र असं नाहीये. अनेक लोक मला विचारतात की अहो आता आम्हाला रामरक्षाचं जर का पारायण करायचं असेल, रामरक्षा 13 वेळेला म्हणायची असेल सिद्ध करण्याकरता, तर कुठे सुरुवात करायची आणि कुठे थांबायचं. का प्रत्येक आवर्तनाला अस्य श्री रामरक्षापासून वराननेपर्यंत म्हणायचं, कुठपासून म्हणावी आणि कुठपर्यंत म्हणावी असं विचारतात. तर त्याला जसं आपण अथर्वशीर्ष म्हणताना जेव्हा आपण गणपती अथर्वशीर्षाची 21 आवर्तनं करतो त्यावेळेला आपण काय करतो की ओम नमस्ते गणपते, त्याच्याही आधी आपण शांतिपाठ म्हणतो आणि मग ओम नमस्ते गणपते पासून गणपती अथर्वशीर्ष सुरू होतं. आणि ते गणपती अथर्वशीर्ष सुरू झालेलं संपतं कुठे, तर वरद मूर्तये नमः इथे ते गणपती अथर्वशीर्ष संपतं. आणि वरद मूर्तये नमःला अथर्वशीर्ष संपलं की आपण आपली सुपारी पुढे सरकवतो. एक आवर्तन झालं. असं करता करता नमस्ते गणपते पासून वरद मूर्तये नमः पर्यंत जेव्हा 20 आवर्तन पूर्ण होतात त्यावेळेला 21वं आवर्तन आपण कसं म्हणतो, नमस्ते गणपते इथपासून सुरुवात जे आपण करतो ते सरळ गेल्यानंतर वरद मूर्तये नमः झालं की त्याच्यानंतर पुढे फलश्रुती आपण 21व्या आवर्तनाबरोबर म्हणतो. एतद अथर्वशीर्षम योधीते सब्रह्मभूयाय कल्पते. ही फलश्रुती आपण एकदाच म्हणतो. पहिला जो शांतिपाठ आहे तो एकदाच म्हणतो. मात्र नमस्ते गणपते पासून वरद मूर्तये नमः पर्यंतचा भाग
आपण 21 वेळेला म्हणतो. तसं ही रामरक्षा जेव्हा आपण सिद्ध करतो तेव्हा जेव्हा 13 वेळेला ही रामरक्षा म्हणायची असते त्यावेळेला रोज आपल्याला अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं म्हणण्याची आवश्यकता नाही. तर अशा वेळेला आपण काय करावं तर चरितम रघुनाथस्य इथपासून सुरुवात करायची आणि राम नाम वरानने इथपर्यंत म्हणायची. चरितम रघुनाथस्य ते राम नाम वरानने एवढे आवर्तन झालं की एक सुपारी पुढे सरकवावी, एक आवर्तन झालं. अशा पद्धतीने 1 2 3 अशी 13 आवर्तनं म्हणायची. आणि अर्थातच 13 आवर्तनं म्हणताना 13व्यातलं जे पहिलं आवर्तन आहे ते मात्र सुरू करताना छंद ऋषी म्हणजे अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य हा भाग येईल, ध्यान येईल पहिल्या आवर्तनाला. आणि नंतर मात्र इति ध्यानम झालं की चरितम रघुनाथस्य पासून राम नाम वरानने पर्यंत हा सगळा मधला भाग येत राहील. तर या पद्धतीने ही रामरक्षा कायम म्हटली जाते. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, हे संपूर्ण स्तोत्र हा एक रामाचा मोठा मंत्र आहे. आपल्याकडे मंत्र अनेक प्रकारचे मंत्र सांगितलेत. आपल्याकडे बीज मंत्र आहेत, त्याच्यानंतर अनुष्टुप छंद, छंदबद्ध तर सगळे मंत्र आहेत, नाममंत्र आहेत, बीज मंत्र आहेत. तर या सगळ्या मंत्रांमध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येक छंदामध्ये किती अक्षर असतात. समजा गायत्री छंद म्हटला तर त्याच्यामध्ये किती अक्षर असतात. तर गायत्री छंद म्हटला तर त्या श्लोकामध्ये किंवा त्या मंत्रामध्ये 24 अक्षर असतात बरोबर. ज्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये 24 अक्षर असतात त्या मंत्राचा किंवा त्या श्लोकाचा छंद हा गायत्री असतो. त्याच्या पुढे 4-4 यांनी छंद वाढत जातात. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप असे छंद वाढत जातात. म्हणून सर्वसाधारणपणे अनुष्टुप छंद 24 अक्षरांच्या पुढे 28 म्हणजे गायत्री उष्णिक छंद आणि अनुष्टुप छंद म्हणजे 32 अक्षर ज्या मंत्रामध्ये येतात, श्लोकामध्ये येतात त्याला अनुष्टुप छंद असं म्हटलेलं आहे. तर अनुष्टुप छंद या रामरक्षेचा आहे. आणि अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद. या संपूर्ण मंत्राची मुख्य देवता कोण आहे. आपल्याकडे कोणताही मंत्र जेव्हा आपण म्हणायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला त्या मंत्रांचे 3 भाग नक्की माहिती असायला पाहिजेत. तुम्ही नेहमी कोणतेही मंत्र म्हणता, स्तोत्र म्हणता, जप करता त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही मंत्रांच्या स्तोत्रांचे 3 भाग आपल्याला माहिती असले पाहिजेत असं शास्त्रांनी सांगितलं. मग कोणते भाग आपल्याला माहिती असले पाहिजेत तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे ऋषी आपल्याला माहिती असले पाहिजेत. म्हणजे या मंत्राचे ऋषी कोण आहेत. ऋषी म्हणजे कोण. ऋषी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ऋषी या शब्दाची व्याख्या आपल्याकडे अशी केलेली आहे ऋषीर दर्शनात अशी व्याख्या सांगितलेली आहे. म्हणून सकल ऋषयः नतु मंत्रकर्तारः मंत्रद्रष्टारः. ऋषी हे मंत्रांचे करते नाहीयेत. म्हणजे जशी आपण कविता, एखादा कवी जशी कविता लिहितो तसे काही मंत्र या ऋषींनी कविता म्हणून लिहिलेले नाहीयेत. तर या ऋषींनी ते मंत्र ऋषी हे मंत्रांचे द्रष्टे आहेत. द्रष्टे आहेत म्हणजे काय. ऋषीर दर्शनात म्हणजे काय तर त्या परमात्मा परब्रह्माचं दर्शन प्रत्यक्ष या ऋषीमुनींना झालेलं आहे. आणि ते दर्शन वाङ्मय स्वरूपामध्ये त्या परमात्म्याचं दर्शन या ऋषीमुनींना ध्यानामध्ये झालं. आणि त्या ध्यानाच्या समाधीमध्ये जेव्हा त्यांना हे वाङ्मय स्वरूपामध्ये या परमात्म्याचं दर्शन झालं त्यावेळेला हे वाङ्मय स्वरूपामध्ये असलेलं परमात्म स्वरूप त्यांच्या मुखातून मंत्र रूपाने, श्लोक रूपाने ते प्रगट झालं. म्हणजे ते त्याच्या इच्छेनेच यांच्या मुखातून प्रगट झालेलं आहे. त्यामुळे ऋषींच्या इच्छा तिथे कुठेही नाहीये. त्यामुळे ऋषी हे कोणत्याही मंत्रांचे करते नाहीत, ते द्रष्टे आहेत असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येक मंत्राचे आपल्याला ऋषी माहिती असले पाहिजेत.
त्या ऋषींच्या तपश्चर्येला वंदन. प्रत्येक मंत्राच्या आधी त्यांचं स्मरण करणं म्हणजे काय आहे, तर त्या ऋषींच्या तपश्चर्येला वंदन. साधा गायत्री मंत्र आपण रोज म्हणतो, त्या गायत्री मंत्राचं सांगितलेलं आहे बघा, विश्वामित्र ऋषी गायत्री छंदः असं सांगितलेलं आहे. तर विश्वामित्र ऋषी, या विश्वामित्र ऋषींनी एक गायत्री मंत्र प्राप्त करण्याकरता 60,000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा त्या विश्वामित्र ऋषींना गायत्री मंत्र मिळालेला आहे. आणि त्यांना मिळाला म्हणून तो आपल्याला मिळाला. म्हणून तो मंत्र आपण जेव्हा जेव्हा उच्चारण करू तेव्हा त्या ऋषीच्या तपश्चर्येला आपण वंदन केलेलं असलं पाहिजे. म्हणून इथे जेव्हा आपण रामरक्षा म्हणू तेव्हा ज्या ऋषींच्या माध्यमातनं आपल्या मानवांना ही रामरक्षा प्राप्त झाली, ते माध्यम कोण ठरले? ऋषी. तर ते बुधकौशिक नावाचे ऋषी आपल्याला माध्यम ठरले. त्यांच्या तपश्चर्येने, किती तपश्चर्या मोठी असेल या बुधकौशिक ऋषींची, की साक्षात भगवान शिवशंकर हे त्या ऋषींच्या स्वप्नामध्ये यावेत आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष ही रामरक्षा या बुधकौशिक नावाच्या ऋषींना त्यांनी द्यावी, शंकरांनी द्यावी. इतके श्रेष्ठ त्यांची तपश्चर्या किंवा त्यांची योग्यता असल्याशिवाय शंकर तरी कसे येतील स्वप्नामध्ये? म्हणून अशा तपपूत असलेल्या बुधकौशिक ऋषींचं स्मरण या रामरक्षेपूर्वी होणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्यांदा ऋषींचं स्मरण करावं कोणत्याही मंत्राच्या पूर्वी. त्यानंतर त्याच्या दैवतांचं स्मरण करावं. म्हणजे त्या मंत्रामध्ये कुठली देवता सांगितलेली आहे त्या देवतेचं स्मरण झालं पाहिजे, त्या देवतेचं ध्यान झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिसरा भाग आहे छंद. म्हणजे ऋषी, देवता आणि छंद या तिघांचाही उच्चार केल्याशिवाय आपण कोणतंही अनुष्ठान, मंत्र, जप असं कोणतंही अनुष्ठान करू शकत नाही. म्हणून ऋषी पण पाहिजेत, देवता पण पाहिजेत आणि छंद पण पाहिजे. म्हणून हे जर का आपल्याला माहिती नसेल तर मग ते मंत्र फलद्रूप होणार नाही. म्हणून प्रत्येक स्तोत्राच्या मंत्राच्या आधी हे दिलेलंच असतं आणि ते म्हटलंच पाहिजे. विष्णू सहस्रनाम बघा तुम्ही उलगडून, तेव्हा अस्य श्री विष्णोर दिव्य सहस्रस्तोत्रमाला मंत्रस्य, तिथे पण आलेलं आहे बघा, वेदव्यास ऋषी, त्याचं वेदव्यास ऋषी आहे. तसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अनुभव येईल. मी हे सांगतोय हे तुम्ही म्हणत असलेल्या, उपासना करत असलेल्या अनेक स्तोत्र मंत्रांच्या बाबतीत पडताळून पहा, तुम्हाला अनुभव असा येईल की प्रत्येक स्तोत्राच्या आधी हे आहेच आहे. पण हे का आहे हे मी तुम्हाला थोडंसं विस्तृत सांगितलं की हे खूप आवश्यक आहे. तर म्हणून या स्तोत्राचे रचयिता आता बुधकौशिक ऋषी आहेत का? तर मुळीच नाहीत. बुधकौशिक ऋषी या स्तोत्राचे रचयिता नाहीयेत. या स्तोत्राचे मूळ रचयिता कोण आहेत? तर आदि शंकर आहेत, महादेव आहेत, शिवशंकर आहेत. त्यांनी या स्तोत्राची रचना केलेली आहे आणि ती रचना करून ती फक्त या बुधकौशिक ऋषींना दिलेलं आहे. आत्ताच्या काळात बोलायचं तर हँडओव्हर केलेलं आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी ते मिळवलं शंकरांकडनं आणि त्यांच्यापासून आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून रचयिता भगवान शिवशंकर. आणि आता अर्थातच कोणताही मंत्र आपल्याला मिळवायचा तर एखादा मंत्र आपण म्हटला ना की त्याची सिद्धी आणि त्या सिद्धीने त्याची होणारी प्राप्ती या दोघांचाही विचार ओघाने त्या मंत्राच्या मागे किंवा त्या स्तोत्राच्या मागे केलाच जातो. अहो सगळीकडे फलश्रुती आणि सिद्धीचा विचार प्रत्येक छोट्या छोट्या स्तोत्रांमध्ये सुद्धा आपल्याला केलेला आढळून येईल. अहो कित्येक स्तोत्र तर अशी आहेत की त्या स्तोत्रापेक्षा त्याची फलश्रुती मोठी आहे. तुम्ही बघा अथर्वशीर्ष त्या मानाने छोटा आहे पण त्याची फलश्रुती बघा त्या अथर्वशीर्षापेक्षा मोठी त्याची फलश्रुती आहे. मला एकाने विचारलं होतं की गुरुजी असं का हो, फलश्रुती एवढी मोठी का अथर्वशीर्षापेक्षा? फलश्रुती नेहमी छोटी पाहिजे, ती एवढी मोठी का? तर त्याला मी उत्तर दिलं पटकन. म्हटलं अरे ज्या अर्थी म्हटलं अथर्वण ऋषींनी त्या अथर्वशीर्षाची फलश्रुती एवढी मोठी सांगितलेली आहे, त्या फलश्रुती मोठी सांगण्याच्या मागे ऋषींचा उद्दिष्ट एकच आहे की त्या
फलश्रुतीच्या अपेक्षेने किंवा ते फल आम्हाला प्राप्त व्हावं या हेतूने तरी लोक या गणेशाकडे आकर्षित होतील, या अथर्वशीर्षाच्या उपासनेकडे आकर्षित होतील. म्हणून त्या भक्तांचं, त्या साधकांचं आकर्षण, त्या काम, प्रत्येकाला इच्छा असते ना आपलं हे व्हावं ते व्हावं, मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, लग्न व्हावं, वास्तू व्हावी, अमुक व्हावं, तमुक व्हावं, गाडी मिळावी, प्रत्येकाच्या मनोकामना असतात. पण हे अथर्वशीर्ष म्हटल्यामुळे त्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं जर का आपल्याला कोणीतरी वचन दिलं तर आपण नाही, अरे हे सगळं आपल्याला मिळतं आणि म्हणून ते म्हणायला तो प्रवृत्त होतो. ही कारण भक्त काही सगळे असे नसतात की बाबा आम्हाला काही नाही मिळालं तरी चालेल पण आम्ही देवाची उपासना करू, आम्ही रोज स्तोत्र म्हणू, असे म्हणणारे भक्त फार विरळ असतात. आम्हाला काहीतरी पाहिजे या हेतूनेच दर्शनाला जाणारे हजारो करोडो लोक असतात. आम्हाला काहीही नको असं म्हणणारा भक्त हा विरळाच असतो. प्रत्येक जण हा देवळामध्ये दर्शनाला जात असतो, तो काही ना काहीतरी मागायलाच जात असतो आणि त्या देवाचं दर्शन घेत असतो ते त्यांनी काहीतरी मिळावं म्हणूनच, त्याच्याकडनं काहीतरी आम्हाला मिळावं म्हणूनच आम्ही दर्शनाला जातो. तसं एखादं स्तोत्र म्हणावं तर त्याची सिद्धी याचा विचार आणि प्राप्ती याचा विचार तर सगळीकडे होतोच होतो. आणि त्याच्याबरोबर महत्त्वाचे प्रश्न लोकांचे असतात की आम्ही ते स्तोत्र रोज म्हटलं तर त्याच्या पठणाने आम्हाला निश्चित लाभ काय होईल ते सांगा, पक्क सांगा की आम्हाला काय मिळणार आहे हे स्तोत्र म्हणून. आणि हे अनुष्ठान साधना करणाऱ्या प्रत्येक साधकाच्या मनामध्ये एक ना एक दिवशी तरी विचार हा येतोच येतो. एकदा तरी हा विचार आपल्या मनामध्ये येतोच येतो की अरे बाबा देवा, मी रोज हे स्तोत्र म्हणतोय, काय मिळणार आहे मला हे स्तोत्र म्हणून, किंवा कशा करता हे मी स्तोत्र म्हणायचंय, हा विचार त्याच्या मनामध्ये येतोच आणि तो आल्याशिवाय राहत नाही. अर्थात असा जर का विचार आला तर तो चुकीचा नाहीये बरं. प्रत्येक साधकाला असा विचार येत असतो. मोठ्या मोठ्या ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, त्यांच्या सुद्धा मनामध्ये हे विचार आलेले आहेत, तर सामान्य भक्तांविषयीचा काही प्रश्नच नाहीये. पण मग आम्हाला नक्की फल काय आहे, हे कसं म्हणायचं आहे, काय याचा उपयोग आहे, याची सिद्धी काय आहे, याच्याविषयी जाणून घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. जे जे रामरक्षा म्हणतात ना त्याला प्रत्येकाला हे माहीत असलं पाहिजे. हा जो आपला प्रवचनाचा आता सत्र आजपासून मी सुरू केलेला आहे ते एवढ्याच करता सुरू केलेला आहे की एक रामरक्षा आणि त्याच्याबरोबर इतर अनेक गोष्टी आपल्यापर्यंत मला पोचवायच्या आहेत. त्यामुळे मी असं सगळ्यांना विनंती करेन की जे आज जोडले गेलेले आहेत या ऑनलाईन पद्धतीने, त्यांना मी अशी विनंती करेन की उद्यापासून रोज न चुकता जॉईन व्हा. म्हणजे काय होईल की पहिल्या दिवसापासून तुमचा संदर्भ राहील. नाहीतर मी आज काय बोललो, उद्या काय बोलणार, परवा रोजचे माझे विषय वेगळे राहतील. प्रत्येक वेळेला तो संदर्भ आपला निघून जाईल. पण सलग जर का आपण ऐकत गेलो तर आपल्याला एकाची साखळी दुसऱ्यापर्यंत जोडता येईल. तर असे अनेक विषय आपल्यापर्यंत पोचवायचे आहेत आणि नुसते आपण स्वतः जॉईन होऊ नका. तर हा अत्यंत एक चांगला उपक्रम आपण सुरू केलेला आहे प्रभू रामचंद्रांच्या कृपेने. तर याला आपणही जॉईन व्हा. आपल्याबरोबर इतर परिवार, नातेवाईक, मित्र कोणी जे काही असतील त्यांना जॉईन व्हायला सांगा. हे निश्चित पुण्याचं काम आहे. एखादं चांगलं एखाद्याला श्रवण घडवणं ही भक्ती आहे ना. श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे. ही भक्ती एखाद्याला घडवणं हे आपल्याला पुण्याचं काम आहे. तर मग एखादा मंत्र का म्हणायचा हे आपल्याला जर का निश्चित कळलं की या करता आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे असं जर का आपल्याला निश्चित जर का समजलं तर आपल्या मनामध्ये आपोआप तो विचार मनात दृढ होतो, घट्ट होतो. आणि एकदा तो दृढ झाला की त्या विचारामुळे आपोआप काय होतं तर त्या मंत्रांची जी असलेली देवता आहे बघा. म्हणून मी मगाशी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ऋषी, देवता आणि छंद यांचा का आपल्याला विचार करायचा आहे. त्या मंत्राची देवता कोण आहे, त्या देवतेविषयी आपली उत्तरोत्तर श्रद्धा वाढली पाहिजे. अर्थातच जर का आपल्याला विचार पक्का झाला, त्याचा अर्थ आपल्याला समजला तर आपला विचार पक्का होईल. विचार पक्का झाला
तर त्या देवतेवरती आपली श्रद्धा दृढ होईल आणि ती हळूहळू वृद्धिंगत होऊ लागेल. आणि हेच तर हवंय ना माणसाला जीवनामध्ये. शेवटी तुमची श्रद्धा वृद्धिंगत होणं आवश्यक आहे. आणि त्या श्रद्धावान लभते ज्ञानम, त्या श्रद्धेनेच तुमचं कल्याण होणार आहे. म्हणून मंत्र एखादा म्हटलं की त्या मंत्राला निश्चित असं काही अंग असावे लागतात की त्याला मंत्र म्हटलं जातं. उगाच वाटेल त्याला मंत्र म्हणत नाहीत. आपले सगळेच मंत्र असं नाही. मंत्र म्हटलं की ते त्याच्यात काय काय असलं पाहिजे याच्याविषयी काही व्याख्या आपल्याकडे दिलेल्या आहेत आणि त्या अर्थ त्याचाही समजून घेतला पाहिजे की ज्याद्वारे तो मंत्र सिद्ध केला जातो किंवा सिद्ध होतो ती त्या मंत्राची अंग असतात. आणि या रामरक्षेच्या बाबतीमध्ये असं म्हणावंसं वाटतं की वेद आणि उपनिषद यातल्या ज्या काही मंत्र स्तोत्र यांनाही अंग असतीलच असं नाही. वेदांच्या बाबतीत सगळ्याच मंत्रांना तसे अंग असतील असं काही नाही. उपनिषदातल्या मंत्रांना असे अंग असतील असं नाही. पण काही काही यांना अंग आहेत. उदाहरणार्थ अथर्वशीर्षाच्या बद्दल मगाशी बोलत होतो बघा मी. त्या अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये काय सांगितलंय बघा. सूर्यग्रहे महानद्याम प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती. हे अथर्वशीर्ष जर का सिद्ध व्हायचं असेल तर सूर्यग्रहणाच्या वेळेला एखाद्या महानदीमध्ये स्नान करून त्या नदीच्या किनाऱ्यावरती एखाद्या गणेश मंदिरामध्ये किंवा आपल्या जवळच्या गणेश मूर्तीच्या सान्निध्यामध्ये हे अथर्वशीर्ष सूर्यग्रहण लागल्यापासून सूर्यग्रहण संपेपर्यंत जर का आपण त्याचा जप केला तर सिद्ध मंत्रो भवती असं त्या उपनिषद मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर ते अथर्वशीर्ष सिद्ध होईल. कालच आपल्या जगामध्ये काल आपल्या भारतामध्ये नव्हतं ते ग्रहण, परंतु कालच्या अमावस्येला फार मोठं सूर्यग्रहण या वर्षातलं येऊन गेलेलं आहे. आपल्या भागात जरी नसलं तरी ते अमेरिका व कॅनडा वगैरे या भागामध्ये सगळीकडे काल ते ग्रहण दिसलं. आपल्याकडे ते ग्रहण दिसत नसल्यामुळे आपल्याकडे त्याचे कोणतेही नियम सोयर सुतक त्याचा काही नव्हतं. नाहीतर प्रत्येक वेळेला ग्रहणाचा वेध त्याचा जप हे सगळं आपल्याला पाळावं लागतं. पण आपल्याकडे ते नसल्यामुळे आपण त्याचं काही हे केलेलं नाही. पण कालच सूर्यग्रहण येऊन गेलं तर तशा सूर्यग्रहणामध्ये हे अथर्वशीर्ष आपल्याला सिद्ध करता येतं. हा विचार त्या उपनिषदानीच आपल्याला दिलेला आहे. तर अशी काही अंग असतात की त्या अंगांनी ते मंत्र सिद्ध होत असतात. आता काही गोष्टी अशा असतात की स्वतः सृष्टीकर्त्याने रचलेली काही मंत्र असतात आणि त्यामुळे ते मंत्र स्वयंसिद्धच असतात. आणि म्हणून रामरक्षाप्रमाणे विष्णू सहस्रनामाचा जर का आपण विचार केला तर या विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये सुद्धा ही असे अनेक अंग आहेत. कारण ते वेद काळानंतर रचलं गेलेलं हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे. म्हणून हे विष्णू सहस्रनाम सुद्धा जर का आपल्याला नुसतं आपण म्हटलं तर त्याचं फल आपल्याला मिळतं. परंतु जर का आपल्याला त्याच्यापासून काही फलप्राप्ती पाहिजे असेल किंवा ते विष्णू सहस्रनाम जर का आपल्याला सिद्ध करायचं असेल तर ते दररोज 12 वेळेला म्हणायला सांगितलेलं आहे. आणि असं किती दिवस म्हणायचं? रोज 12 वेळेला, रोज 12 वेळेला. कमीत कमी बुधवारी सुरुवात करून बुधवारपर्यंत 7 दिवस रोज 12 वेळेला तरी काहीतरी विष्णू सहस्रनाम म्हटलं पाहिजे. आणि विष्णू सहस्रनामाच्या बाबतीतच असं सांगितलेलं आहे की जर का विष्णू सहस्रनाम आपण 12 वेळेला रोज अशा या पद्धतीने जर का 40 दिवस पर्यंत जर का म्हटलं तर लक्ष्मी पुढे 7 जन्मपर्यंत तुमची पाठ सोडणार नाही असं त्याचं फल सांगितलेलं आहे. तर असं प्रत्येक स्तोत्राच्या बाबतीत आहे. आता आपण रामरक्षा स्तोत्राचं अंग पाहू. म्हणून आपण अंग बघितलं. पहिलं ऋषी, त्याचे रचयिता बुधकौशिक ऋषी आहेत. हे या स्तोत्राचं एक अंग आहे बरं का. स्तोत्राच्या ऋषींचा उच्चार करणं हे त्या स्तोत्राचं एक अंग आहे. दुसरी गोष्ट छंदाचा बद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्या मंत्राचा जर का छंदच आपल्याला मुळामध्ये कळला नाही तर तो मंत्र आपल्याला कशा गतीने म्हणायचा आहे,
कशा लयीनी तो म्हणायचा आहे हे आपल्याला ज्ञान होणार नाही. जेव्हा त्या मंत्राचा छंद आपल्या लक्षात येईल त्यावेळेला कळेल की अरे नाही, याचा असा छंद आहे, मग हे असं म्हणायला पाहिजे. आणि मग जर का त्या लयीमध्ये त्या विशिष्ट पद्धतीनेच जर का आपण ते म्हटलं तरच तो मंत्र आपल्याला त्या इष्टदेवतेपर्यंत घेऊन जातो. उदाहरणार्थ अनुष्टुप छंदातला जर का श्लोक असेल आपल्याला माहिती असणारा बघा तुम्ही, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. हे अनुष्टुप छंदातले मंत्र आहेत. हे मंत्र म्हणताना त्याचा चढाव कुठे येतो, त्याचा पॉज कुठे येतो, त्याचं चरण कुठनं सुरू होतं, एकंदरीत 4 चरण याच्यामध्ये येतात आणि प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षरं असतात. 8 चौक 32 म्हणून 32 अक्षर असलेला जो मंत्र किंवा श्लोक आहे त्याला अनुष्टुप छंद असं म्हटलेलं आहे. बघा तुम्ही कसे 4 चरण येतात. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. बरोबर 4 भाग येतात. म्हणजे त्याचा चढाव, त्याचा उच्चार, त्याची लय आपल्याला ती बरोबर पकडता आली पाहिजे. म्हणजेच आपलं ते स्तोत्र पठण करणं आपल्याला त्या देवतेपर्यंत घेऊन जातं. महिम्न म्हणायला गेलात तर त्याचा छंद वेगळा आहे. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्त्वयि गिरः अथा वाच्य सर्वस्वमति परिणामा वधि गृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः. मंत्रांचं आणि श्लोकांची गंमत अशी आहे, त्याचा जर का छंद समजून जर का तुम्ही ते म्हटलं नाही ना तर तुम्हाला ते म्हणताच येणार नाही. कसं तरी कुठंतरी ब्रेक घेऊन जर का ते आपण म्हणायला लागलो तर ते आपल्याला त्याचं प्रॉपर असं उच्चारण आपल्या मुखातून येणारच नाही. पण तुम्हाला त्याचे जर का स्टॉप माहिती असतील त्या अक्षरांमधले किंवा त्याचा छंद कळला तुम्हाला तर बरोबर कितीही अवघड स्तोत्र जरी असेल तरी आपल्याला ते लीलया म्हणता येतं. हा असा अनेक लोकांचा अनुभव आहे. फक्त आपल्याला त्याचा छंद समजला पाहिजे. मग हे स्तोत्र कशामधलं आहे तर अनुष्टुप छंदामधलं आहे. थोडक्यात काय सांगायचं की हे सगळं जग जे काही आहे ते फक्त लहरींवर चाललेलं आहे. आणि त्या लहरी ज्या काही चालतात त्या लहरी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून छंद ही एक लहरी आहे. जसा तबला सोलो वाजवताना त्याला काय वाजवला जातो, पेटीचा किंवा याचा एखादा वाद्याचा लेहरा वाजवला जातो आणि त्या लेहऱ्यावरती तबल्याचं सोलो वादन केलं जातं किंवा पखवाजाचं सोलो वादन केलं जातं. हा लेहरा हा शब्द कशावरनं आला, लहरी या शब्दावरनं आला. तर आपण जे काही मंत्र म्हणतो ते छंदोबद्ध व्यवस्थित त्या रिदमनी जर का आपण म्हटले तर आपोआप त्या लहरी तयार होतात आणि त्या लहरी आपल्याच ऑर्यावरती परिणाम करत असतात. आपल्याच सूक्ष्म देहाला त्या लहरी शुद्ध करत असतात. आणि एकदा का आपला सूक्ष्म देह शुद्ध झाला की आपोआप स्थूल देहावरती त्याचे परिणाम होऊ लागतात. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की विचार आधी चांगले झाले पाहिजेत. विचार केव्हा चांगले होतील, जेव्हा त्याचं महत्व आणि अर्थ समजेल तेव्हा विचार चांगले होतील. विचारानंतर श्रद्धा आणि श्रद्धेनंतर पठण आणि पठणानंतर कार्य, या पद्धतीने आपल्याला उपासनेमध्ये पुढे पुढे जायला पाहिजे. म्हणून प्रत्येक मंत्राची पद्धती, म्हणण्याची लय याचा आपण जरूर आणि जरूर विचार हा केलाच पाहिजे. या मंत्रांमधनं आपण एकतर त्या देवतांना आवाहन करत असतो आणि एक आवाहन करत असताना तुम्ही कल्पना करा की आपण आपल्या वडिलांना हाक मारतोय, आईला हाक मारतोय, आजोबांना हाक मारतोय, काकाला हाक मारतोय, मामाला हाक मारतोय, एखाद्या आपल्याच मुलाला हाक मारतोय, कोणी अजून दुसऱ्या तिराईत माणसाला हाक मारतोय.
या सगळ्या हाक मारण्यांमध्ये आपण सगळ्यांना हाकच मारतोय, परंतु लक्षात घ्या की आपण हाक मारत असताना ज्याला हाक मारतोय आपण त्या पद्धतीने आपल्या हाक मारण्याचा टोन आणि पावित्रा आपला बदललेला असतो, आविर्भाव बदललेला असतो. एकाच पद्धतीने आपण सगळ्यांना हाक नाही मारत. आईला तशीच हाक, वडिलांना तशीच हाक, मुलालाही तशीच हाक, मित्रालाही तशीच हाक, असं आपण नाही करत. प्रत्येकाचा बोलण्याचा टोन हा ठरलेला असतो. त्या पद्धतीनेच आपण त्यांना बोलवतो किंवा त्याच पद्धतीने हाक मार. हे जसं आहे तसं मंत्र सुद्धा म्हणण्याचा काही असेल की नाही, की त्या देवतांना आवाहन करायचंय, त्यांना बोलवायचंय, मग ते कशा पद्धतीने उच्चारण झालं पाहिजे, कशा पद्धतीने ते स्तोत्र म्हटलं गेलं पाहिजे. आत्ताच्या काळात जर का बोलायचं जर का झालं तर ज्या स्तोत्रांनी आणि मंत्रांनी साक्षात भगवंताला आपल्याला आवाहन करायचंय, त्या मंत्राचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे भगवंतासमोर, की त्यांनी त्या मंत्राला साध ऐकून तिथे प्रगट व्हावं, तर याचा प्रत्येकाने साधकाने विचार करणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्या प्रथम कोणताही मंत्र शुद्ध म्हणावा. आपल्याला तो शुद्ध येत नसेल ना, तर जाणत्याचे अक्षरशः चरणापाशी जाऊन बसावं आणि आपण शिकून घ्यावं की बाबा रे, याचा उच्चार मला येत नाही. आता हल्लीच्या काळात एवढं सोपं आहे की पूर्वी माझ्या विद्यार्थी काळामध्ये अक्षरशः गुरुच्या चरणाशी जाऊन बसायचं. 2-2, 3-3, 4-4 दिवस एक सूक्त, एक पाठ करायला लागत असत आणि तेवढ्या वेळेला त्या गुरूंना वेळ द्यायला लागायचा, तेवढ्या वेळेला आम्हालाही तिथे जावं लागायचं. परंतु आत्ताच्या काळामध्ये आपल्याला या मोबाईलच्या काही गोष्टी या इतक्या चांगल्या मिळालेल्या आहेत. आता माझ्याकडे विद्यार्थी शिकायला येतात किंवा अनेक लोक माझ्याकडनं विष्णू सहस्त्रनाम गीता शिकायला येतात. तर मी संथा दिल्यानंतर ते म्हणताना ती संथा रेकॉर्डिंग करतात आणि नंतर ते आपल्याला कानाला हेडफोन लावून ती संथा त्याच्याबरोबर गुणगुणत राहतात. 2-4 दिवसांनी परत येतात, माझं पहिलं तयार झालंय गुरुजी, पुढची संथा द्या, की मग पुढची मी संथा द्या. ही इतकं सोपं झालेलं आहे आता. तर रिपिटेशन, चांगल्या माणसाकडे जाऊन आपण चांगलं स्तोत्र, भले एक स्तोत्र आपल्याला येईना का, फार स्तोत्र यायला पाहिजेत असं नाही, पण जे स्तोत्र येतोय ते आपण मनापासून म्हणणं, योग्य लयीत म्हणणं, योग्य स्वरामध्ये म्हणणं, योग्य पद्धतीने त्याचं उच्चारण करणं हे खूप आवश्यक आहे. त्याच्याकरता कोणाच्याही चरणाशी जाऊन आपण बसा, त्यांच्याकडनं ते स्तोत्र शिकून घ्या आणि त्यानंतर त्याला विचारून आपण त्याचा आपल्या उपासनेकरता वापर करा. उगाच आपला बाजारातनं पुस्तक आणलं लागले म्हणायला, असं कुठलंही ज्ञान नाही बरं का. या जगामध्ये गुरुशिवाय कुठेही ज्ञान नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु आहे आणि त्या गुरुचा कडनं आपल्याला संथा मिळाल्याशिवाय कोणताही मंत्र आपल्याला फलद्रूप होत नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. म्हणून गुरुचरणी ठेविता भाव, त्या गुरुच्या चरणावरती भाव ठेवून त्याच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला गुरु परंपरेने प्राप्त होतील. या मंत्राचा जप केल्यानंतर तो मंत्र आणि त्या मंत्राचं सूत्र आपलं कार्य करण्याला सिद्ध होतं जेव्हा आपण ते बरोबर त्याचं उच्चारण करतो तेव्हा. म्हणून आपल्याला साद घालायची आहे, हाक मारायचं आहे. कोणाला हाक मारायचं आहे तर त्या प्रभू रामचंद्रांना हाक मारायचं आहे. आणि म्हणूनच पुढे सांगितलं, अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद. या स्तोत्राची आराध्य देवता कोण असेल तर ती राम, सीताराम ही याची देवता आहे. केवळ एकटे राम नाही, सीता रामचंद्रो देवता, सीता आणि राम, शक्ती सहित राम, हे असं याचं दैवत आहे. कारण शक्ती जर का नसेल तर राम तरी आपलं रक्षण कसं करतील. एकटे राम, म्हणून त्यांच्याबरोबर शक्ती पण आहे. म्हणून त्याची आराधना करून कार्यसिद्धीसाठी त्याचं आवाहन केलं जातं आणि ती देवता, ते राम, त्या मंत्राचं सामर्थ्य आता आम्हाला सिद्ध करून देणार आहेत, असं या स्तोत्राचं अंग आहे. शक्ती, सीता शक्ती ही असं म्हटलेलं आहे. प्रत्येक देवतेच्या पाशी एक शक्ती आहे बरं. आता गणपती म्हटला तर त्याच्या एका बाजूला रुद्धी आहे, एका बाजूला सिद्धी आहे. अशा 2 शक्ती आहेत गणपतीकडे. शंकर म्हटले तर त्यांची शक्ती आहे पार्वती.
ब्रह्मदेव म्हटले त्यांची शक्ती आहे सावित्री, तुम्ही जर का विष्णू म्हटले तर त्यांची लक्ष्मी शक्ती आहे लक्ष्मी. अशी प्रत्येक देवतेकडे शक्ती आहे. प्रभू रामचंद्रांची शक्ती कुठली असेल तर सीता शक्ती ही, त्याचाच उल्लेख या छंद ऋषीमध्ये येतो. आणि खऱ्या अर्थाने ती शक्तीच कार्यरत असते बरं. ती शक्तीच आपल्याला ऊर्जा प्रदान करत असते आणि शक्ती प्रदान करत असते. म्हणून त्या मंत्राचं पठण चालू असताना त्या मंत्रांमधून जी ऊर्जा प्रगट होते की ज्याचा लाभ आपल्याला होत असतो, ती ऊर्जा दुसरी तिसरीकडून कुठूनही येत नाही, तर ती आपल्याला त्या सीता मातेकडनंच येत असते. आणि म्हणून त्या मंत्राचं कार्य त्या शक्तीच्या ऊर्जेच्या माध्यमातून होत असतं. स्वतः श्री रामरक्षेची शक्ती सीता देवी आहे. आता इथे एक आणखीन एक शब्द येतो बघा, सीता शक्ती ही श्रीमत हनुमान कीलकम असा एक शब्द येतो. आता कीलक म्हणजे काय? कीलक म्हणजे चावी, चावी किंवा कीलक म्हणजे खेळा असं आहे. एखादा मोठं कुलूप आहे, पण त्या कुलुपाला उघडण्याकरता चावी छोटीशी असते आणि ती चावी ज्याच्यामध्ये आपण घालतो ते छिद्र पण छोटं असतं, पण ती चावी बरोबर तिथे गेली, फिरवली की ते मोठं कुलूप झटकन उघडतं. तसं प्रत्येक मंत्राच्या बाबतीत कीलक आहे. तुम्ही सप्तशती जर का वाचायला गेलात तर त्या सप्तशतीमध्ये कवच आहे, कीलक आहे, अर्गला स्तोत्र आहे. या तीनही स्तोत्रांचा पाठ झाल्यानंतर देवी भगवतीचा सप्तशतीचं पारायण केलं जातं. तर कीलक म्हणजे काय? तर प्रत्येक मंत्र एका विशिष्ट कार्यासाठी त्याची योजना करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मंत्र एक प्रकारचं यंत्र आहे. आणि यंत्र म्हटलं की त्याला सुरू करण्याकरता एखादी चावी आवश्यकच आहे. गाडी म्हटली की भले बटन स्टार्ट असेल, भले चावी लावून ती स्टार्ट करायला लागत असेल, पण काहीतरी योजना आहे की जेणेकरून आपल्या गाडीचं इंजिन सुरू होतं. तसं कोणतंही यंत्र म्हटलं की त्याला सुरू करण्याकरता काही ना काहीतरी त्याला बटन चावी काहीतरी असतंच. नाहीतर आमचा मोबाईल सुद्धा सुरू करायला हल्ली पासवर्ड लागतो, त्याशिवाय कोणतेही ॲप सुरू होत नाही, मोबाईल सुरू होत नाही. तो पासवर्ड हीच त्याची चावी आहे, तेच त्याचं कीलक आहे. तसं कीलक हा जो काही आहे, कीलक म्हणजे या मंत्रांची अशी काही कळ आहे की जो मंत्र उघडला जाऊन आपल्या कार्यासाठी सो सिद्ध होतो. हा मंत्र आपल्याला सिद्ध झाला पाहिजे, याचा आपल्याला फल मिळालं पाहिजे, हा मंत्र उघडला गेला पाहिजे. हे काम कोण करणार आहे? तर कीलक करणार आहे. आणि या स्तोत्राचं कीलक कोण आहे? श्रीमत हनुमान कीलकम. म्हणजे हनुमान ही या स्तोत्राची चावी आहे. जिथपर्यंत आम्हाला हनुमान प्रसन्न होत नाहीत तिथपर्यंत आम्हाला म्हणजे चावी मिळत नाही हनुमंतांकडनं, तिथपर्यंत रामरक्षा स्तोत्र आम्हाला फलद्रूप होणार नाहीये. म्हणून थोडक्यात आत्ताच्या सर्गमध्ये बोलायचं तर मोबाईलचं उदाहरण, आपल्याला मोबाईल आधी अनलॉक करून घ्यायला लागेल आणि तो अनलॉक करून घेतल्यानंतर पुढील कार्य आपण त्या मोबाईलमध्ये करू शकतो. त्याचा पासवर्ड, त्याची किल्ली आपल्याला माहिती असली पाहिजे आणि मग आपण तो मोबाईल उघडून पुढील कार्य, पुढच्या पायरीवर आपण त्या मोबाईलचं घेऊन जाऊ शकतो. तसंच या प्रत्येक स्तोत्राचं आणि मंत्राचं आहे की हे कीलक हनुमान आहे. हनुमंताला जिथपर्यंत आपण शरण जात नाही, हनुमंताला प्रणाम जिथपर्यंत होत नाही आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही, तिथपर्यंत रामरक्षा स्तोत्राची इच्छित फलप्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. त्या हनुमंताच्या आशीर्वादाने आपल्याला ती फलप्राप्ती होऊ शकते. म्हणून रामरक्षेच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा हनुमंताची स्तुती आणि स्मरण प्रार्थना केली जाते. म्हणून श्रीमद हनुमान कीलकम असं याचा अर्थ आहे. या आजच्या दिवशीच्या प्रवचनामध्ये आपण आज सुरुवात केलेली आहे. बोलायचा बराच भाग आहे, किती जरी बोललं तरी विषय काही परिपूर्ण होणार नाही, परंतु आज आपण या स्तोत्राला सुरुवात केलेली आहे आणि या सुरुवात केलेल्या या भागामध्ये आपण पहिल्यांदा छंद ऋषी आणि या सगळ्याचा विचार आज आपण केलेला आहे. उद्या आपण कीलक, आत्ता जो विषय आहे तोच विषय उद्या पहिल्यांदा सुरू करू आणि पुढचा एक एक भाग या स्तोत्राचा बघत जाऊ.
आजचं जे काही स्तोत्र प्रवचन जे काही झालं ते प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करूया आणि एक 5 वेळेला श्रीराम जय राम जय 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 राम असा जप करूया आणि आजचं प्रवचन मी स्वतः त्याला विराम देतो. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रीमद् हनुमान की जय. बजरंग बली की जय. जय श्री राम.